येवल्याच्या बाभुळगाव शिवारामध्ये अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत परप्रांतीय इसमाकडून येवला शहरात देशी बनावटीचं पिस्टल तसंच 2 जिवंत काडतुस हस्तगत केले। येवला शहर पोलीस ठाणे हद्दीत बाभुळगाव शिवारात गावठाणाच्या पडीत जागेवर काही इसम अवैधरित्या जुगाराचा अड्डा चालवून 52 पाणी पत्त्यांच्या कॅटवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली। त्यानुसार पथकाने सदर ठिकाणावर छापा टाकून 3 इसमांना ताब्यात घेतले। यामध्ये संतोष पंढरीनाथ जगताप, बाबासाहेब सुरासे, राम भड, राज कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले। यांच्याकडून अवैधरित्या जुगार खेळताना व खेळवताना ताब्यात घेण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 1,09,300 रुपये किमतीचा रोख रक्कम, ह्युंदाई i20, एक मारुती स्विफ्ट अशा 2 कार, 2 स्प्लेंडर मोटरसायकल, मोबाईल फोन असा एकूण 10,50,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ताब्यात घेतलेले इसम हे विनापरवाना अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तिरट नावाच्या जुगारावर पैसे लावून जुगार खेळताना व खेळविताना पथकाला आढळून आले। त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येवला शहरात अभिलेखावरील गुन्हेगार चेकिंग करण्यासाठी गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार येवला शहरात कोपरगाव रोड परिसरात हॉटेल कैलासजवळ एक इसम देशी बनावटीचा कट्टा कब्जात बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली। पथकाने छापा टाकत त्याच्या कब्जातून एक देशी बनावटीचं पिस्टल, 2 जिवंत काडतुस जप्त करत शरबजीत रामलाल यादव याला ताब्यात घेतले। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संतू यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, प्रकाश भालेराव, गोरक्षनाथ संवत्सरकर, रावसाहेब कांबळे, योगिता काकड, प्रवीण काकड, सागर काकड, विश्वनाथ धारबळे, संतोष तोंडे, एकनाथ हळदे, केतन कापसे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया, सागर गांगुर्डे सह दीपक ढोकळे, येवला।